कन्या राशी ऑगस्ट 2026 ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य। नमस्कार, ॲस्ट्रोयुक्ता या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। कन्या राशीच्या जातकांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घेऊन येत आहे की ज्यांचा परिणाम फक्त या महिन्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर पुढील काही महिन्याच्या दिशेलाही आकार देऊ शकतो। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपण या व्हिडिओमध्ये धन, नोकरी, व्यवसाय, प्रेम, विवाह, शिक्षण, आरोग्य, कुटुंब, प्रवास, भाग्य, ग्रह परिवर्तन आणि ग्रहणाचा प्रभाव, शुभ दिवस, शुभ रंग आणि शेवटी काही असे सोपे उपाय पाहणार आहोत जे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात। कन्या राशीचे जातक स्वभावाने अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि जबाबदार असतात। कोणतंही काम असो ते पूर्ण मन लावून करण्याची तुमची सवय असते। दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही नेहमी पुढे असता। मात्र अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व देता तेच लोक योग्य वेळी तुमच्या पाठीशी उभे राहत नाही, त्यामुळे मनात निराशा येते। कधी कधी तुम्ही बाहेरून हसता पण आतून खूप काही सहन करत असता। जर हे तुमच्या आयुष्यात घडत असेल तर समजून घ्या की हे तुम्ही एकटे नाही आहात। या महिन्यातील ग्रहस्थिती अशा अनेक गोष्टी बदलण्याचे संकेत देत आहे। ऑगस्ट महिन्यात बुध, शुक्र, मंगळ आणि सूर्य यांचे महत्त्वाचे राशी बदल आहे। बुध हा कन्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे त्याच्या हालचालींचा परिणाम तुमच्या विचारांवर, निर्णयांवर आणि आर्थिक व्यवहारांवर, नातेसंबंधांवर विशेषपणे जाणवणार आहे। काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही गोष्टींमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे। घाईघाईने घेतलेला एक निर्णय पुढे जाऊन पश्चातापाचं कारण ठरू शकतो, त्यामुळे या महिन्यात प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा विचारपूर्वकच घ्या। जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब हे मेहनतीच्या पाठीमागे चालत असतं। मेहनत न करता फक्त ग्रहांवर अवलंबून राहिलात तर ग्रहही मदत करू शकत नाही। पण जेव्हा योग्य वेळ आणि तुमचे प्रयत्न एकत्र येतात तेव्हा यश मिळवण्यापासून कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही। ऑगस्ट महिना अशाच काही संधी तुमच्या समोर आणू इच्छितो, मात्र त्या ओळखण्याची तयारी ही तुमच्याकडे असली पाहिजे। आता या महिन्यातील 5 महत्त्वाच्या चुका मी तुम्हाला सांगते। जर तुम्ही ह्या टाळल्या तर अनेक संकट आपोआपच दूर होतील। यातली पहिली चूक म्हणजे प्रत्येकावर सहज विश्वास ठेवणं। प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती आपली हितचिंतकच असतेच असं नाही। विशेषतः आर्थिक व्यवहार, भागीदारी किंवा कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना पूर्ण खात्री करूनच निर्णय घ्या। दुसरी चूक म्हणजे रागाच्या भरात बोलणं। या महिन्यात तुमच्या शब्दांना विशेष महत्त्व राहील। एक चुकीचं वाक्य नातं बिघडवू शकतं, तर एक प्रेमळ शब्द अनेक गैरसमज दूर करू शकतो। तिसरी चूक म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणं। थकवा, अपुरी झोप, पोटाचे त्रास किंवा मानसिक तणाव यांकडे दुर्लक्ष करू नका। वेळेवर उपचार आणि योग्य दिनचर्या पाळणं गरजेचं आहे। चौथी चूक म्हणजे काम पुढे ढकलणं। जे काम आज पूर्ण होऊ शकतं ते उद्यावर ढकलू नका, कारण या महिन्यात वेळेवर केलेल्या कामांचं चांगलं फळ मिळण्याची शक्यता आहे। आणि 5वी चूक म्हणजे स्वतःशी इतरांची तुलना करणं। प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते। दुसऱ्याचं यश पाहून स्वतःला कमी समजू नका। तुमच्यासाठी ही योग्य वेळ जवळ येत आहे। जातकांनो, मला असंही जाणवत आहे की कन्या राशीतील अनेक व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात खूप मानसिक ताण सहन केला आहे। काहींना पैशांची चिंता होती, काहींना नोकरीत अपेक्षित मान सन्मान मिळाला नाही, काहींच्या कुटुंबामध्ये लहान सहान कारणांवरून वाद झाले, काहींच्या जवळच्या व्यक्तींसोबत गैरसमज निर्माण झाले आहेत। पण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ ही निश्चित होते। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही आता काही सकारात्मक बदल सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र त्यासाठी मनातील भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे जाणं गरजेचं आहे। ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संयमाचा असेल तर दुसरा पंधरवडा संधींचा असेल, त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका। परिस्थितीचं निरीक्षण करा, योग्य वेळीची वाट पहा आणि थोडा वेळ संयम ठेवा। तुमचं मोठं नुकसान या वेळेला वाचवू शकतो आणि मोठा लाभ देखील तुम्हाला मिळवून देऊ शकतो। जातकांनो, आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया आणि तो म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती। कारण आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त चिंता असते ती म्हणजे पैशांची। कन्या राशीच्या अनेक जातकांनी मागील काही महिन्यात खूप मेहनत केली आहे, पण त्या मेहनतीच्या तुलनेत आर्थिक लाभ मात्र कमी मिळाला आहे। काहींचे पैसे अडकले आहेत, काहींना अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही, तर काहींना अचानक खर्चांना सामोरं जावं लागलं आहे। त्यामुळे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे।
ऑगस्ट महिन्यात मात्र परिस्थिती हळूहळू बदलताना दिसू शकते आणि विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यांना त्याचं फळ मिळण्यास सुरुवात होईल. काहींना थकीत पैसे मिळू शकतात, तर काहींना नवीन कामं किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा मिळवणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो योग्य ठिकाणी वापरणंही महत्त्वाचं आहे. या महिन्यात अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा भावनेच्या भरात मोठी खरेदी करू नका. प्रत्येक खर्च करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा की ही गोष्ट मला खरोखरच गरजेची आहे का? हा एक छोटासा विचार तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक फायदा करून देऊ शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर घाईघाईमध्ये कोणाच्याही सांगण्यावरून चुकीचे निर्णय घेऊ नका. कोणतीही योजना समजून घ्या, कागदपत्र नीट वाचा आणि मगच पुढे जा. या महिन्यात संयमाने केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा तुम्हाला नक्कीच देऊ शकते. आता नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांविषयी बोलूया. तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाऊ शकते. आतापर्यंत जे लोक शांतपणे मेहनत करत होते त्यांना आता हळूहळू योग्य ओळख मिळू लागते. मात्र ऑफिसमधील राजकारणापासून तुम्ही दूर राहा. प्रत्येक चर्चेत मदत देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं शहाणपण ठरतं. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ऑगस्ट महिन्यामध्ये चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतात आणि विशेषतः महिन्याच्या मध्यापासून मुलाखती, नवीन ऑफर किंवा जुने संपर्क हे पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निराश होऊ नका. तुम्ही तुमचे प्रयत्न हे सुरू ठेवा. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा महिना आशादायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या. भागीदारी करताना सर्व अटी स्पष्ट करूनच पुढे जा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ज्या व्यक्ती स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही हा महिना प्रेरणादायक ठरू शकतो. पण फक्त उत्साह पुरेसा नसतो. योग्य नियोजन, सातत्य आणि अधिकच आर्थिक शिस्त यांची साथ असेल तरच यश आहे ते टिकून राहतं. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना हा मेहनतीचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची चिन्ह आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी या महिन्यामध्ये वेळेचा अपव्यय टाळावा. मोबाईल, सोशल मीडिया आणि निरर्थक चर्चांपासून जितकं दूर राहाल तितकाच तुमचा फायदा होईल. तुमच्या मेहनतीचं फळ उशिरा मिळेल तरी ते नक्की मिळेल. प्रवासाचे काही योग दिसत आहेत. काही प्रवास हे कामानिमित्त होतील तर काही कुटुंबासोबत होतील. प्रवास मात्र तुम्हाला लाभदायक ठरतील. पण वाहन चालवताना आणि रात्रीच्या प्रवासात विशेष काळजी घ्या. घाई करणं टाळा. सुरक्षितता हेच आपलं सर्वात मोठी जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा. जातकांनो, या महिन्यात तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे जी पूर्वी तुमच्यापासून दूर गेली होती. हा प्रसंग काहींसाठी आनंदाचा असेल तर काहींसाठी जुन्या आठवणी जागा करणारा ठरेल. अशा वेळी भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घ्या. प्रत्येक नात्याला दुसरी संधी द्यावीच असं नाही, पण प्रत्येक नात्याचा राग मनात कायम ठेवणं हे देखील योग्य नाही. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, या महिन्यात तुमचं यश तुमच्या मेहनतीवर अवलंबून असेल. ग्रह तुमच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न करतील, पण पहिलं पाऊल हे तुम्हालाच टाकावं लागेल. त्यामुळे आळस, भीती आणि नकारात्मक विचार यांना दूर ठेवा. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा. अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही वाट पाहत होता त्याची सुरुवात मात्र याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. जातकांनो, आता आपण बोलूया प्रेम, विवाह, कुटुंब आणि आरोग्याविषयी. कारण पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आयुष्यात आपली माणसं आनंदी असणं देखील महत्त्वाचं असतं. कन्या राशीचे अनेक जातक असे आहेत की ते स्वतःच्या भावना सहज व्यक्त करत नाहीत. मनात कितीही प्रेम असलं तरी ते शब्दात व्यक्त करणं त्यांना कठीण जातं. त्यामुळे अनेक वेळा समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजून घेऊ शकत नाही आणि गैरसमज यामुळे निर्माण होतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर ऑगस्ट महिन्यात नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख मैत्रीतून सुरू होऊन पुढे नात्यात देखील बदलू शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे विचार आणि वागणूक ही समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्या. फक्त आकर्षण आणि प्रेम यांमध्ये खूप मोठा फरक असतो. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. ज्या व्यक्ती प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा महिना संवादाचा आहे. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज
दूर करण्याची योग्य वेळ आहे. अहंकार बाजूला ठेवून एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐका. प्रत्येक वेळी जिंकणं गरजेचं नसतं, पण नातं टिकवणं गरजेचं असतं. एखादा छोटासा प्रेमळ शब्द, एखादा फोन किंवा मनापासून मागितलेली माफी तुमच्या नात्याला पुन्हा गोडवा निर्माण करू शकते. विवाहित व्यक्तीने या महिन्यात जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. घरातील जबाबदाऱ्या दोघांनी मिळून सांभाळल्या तर वातावरण अधिक आनंदी राहील. छोट्या छोट्या कारणांवरून वाद वाढवू नका, कारण काही वेळा आपण बोललेले शब्द विसरतो, पण समोरच्या व्यक्तीच्या मनावर त्याची जखम ही कायम राहते. म्हणून बोलण्यापूर्वी एक क्षण विचार करा. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. काही घरांमध्ये नवीन सदस्याच्या आगमनाची आनंद वार्ता मिळू शकते. काहींना घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित सकारात्मक निर्णय घेण्याची संधी मिळेल. मात्र कोणतेही कागदपत्र न वाचता स्वाक्षरी करू नका. घाईपेक्षा खात्री अधिक महत्त्वाची आहे. ज्यांना संततीची चिंता आहे त्यांनी निराश होऊ नका. या महिन्यात परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्याचे संकेत जास्त दिसत आहे. तुमच्या शिक्षणाबाबत किंवा करिअरबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते. मात्र मुलांवर अति दबाव टाकू नका. त्यांना मार्गदर्शन करा, पण त्यांचं मन देखील तुम्ही समजून घ्या. आता आरोग्याविषयी बोलूया. जातकांनो, शरीर हा आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे. पैसा पुन्हा कमवता येतो, पण आरोग्य बिघडलं तर सर्व काही कठीण होतं. या महिन्यात पोटाशी संबंधित त्रास, अपचन, आम्लपित्त, झोपेची कमतरता किंवा मानसिक तणाव यांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवणं, पुरेशी झोप, नियमित चालणं किंवा हलका व्यायाम याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मानसिक ताणही या महिन्यात काही व्यक्तींना जाणवू शकतो. प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवण्याची सवय सोडा. विश्वासू व्यक्तींशी बोला, देवाचं नामस्मरण करा. सकाळी काही मिनिटं शांत बसून स्वतःसाठी वेळ काढा. मन शांत असेल तर योग्य निर्णय घेणं देखील अतिशय सोपं जातं. महिलांसाठी हा महिना विशेष महत्त्वाचा आहे. घर आणि करिअर यांमध्ये समतोल राखताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. अनेक महिला सर्वांची काळजी घेतात, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. या महिन्यात स्वतःलाही तितकंच महत्त्व द्या. तुमचा आनंद हा संपूर्ण कुटुंबाच्या आनंदानेच जोडलेला आहे, हे मात्र या महिन्यात तुम्ही लक्षात ठेवा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना तुलनेने समाधानकारक राहू शकतो. जुन्या मित्रांची भेट, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी किंवा एखादं धार्मिक कार्य यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मात्र औषधं वेळेवर घ्या आणि नियमित तपासणीही टाळू नका. छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. जातकांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात काही प्रसंग आपल्या हातात नसतात, पण त्या प्रसंगाला आपण कसा प्रतिसाद देतो हे पूर्णतः मात्र आपल्या हातात असतं. ऑगस्ट महिना तुम्हाला हीच शिकवण देणार आहे. संयम, विश्वास, सकारात्मक विचार आणि याच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकता. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता ही हळूहळू कमी होईल आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने पुढे जाण्याची तुम्हाला प्रेरणा ही नक्कीच मिळेल. जातकांनो, आता या महिन्यातील भाग्य, लाभ, खर्च, परदेश योग आणि ग्रहणांचा प्रभाव या काही महत्त्वाच्या उपायांविषयी आपण जाणून घेऊया. अनेक कन्या राशीचे जातक गेल्या काही महिन्यांपासून असा विचार करत होते की माझं नशीब माझी साथ का देत नाही. मी मनापासून मेहनत करतो, प्रामाणिकपणे वागतो, तरी प्रत्येक वेळी यश माझ्यापासून थोड्याच अंतरावर येऊन का थांबतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा नशीब आणि मेहनत दोन्हीही एकत्र येतात. ऑगस्ट महिन्यात अशा काही संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. या महिन्यात काही जातकांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखादं रखडलेलं काम पूर्ण होईल, अडकलेले पैसे परत मिळतील किंवा अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र प्रत्येक संधीचा योग्य वेळी फायदा घेणं हे तुमच्या हातात आहे. संधी दार ठोठावते, पण तिला दार उघडायचं की नाही हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागतं. खर्चाच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घेण्याची गरज आहे. या महिन्यात घर, आरोग्य, प्रवास किंवा कुटुंबावरील एखाद्या व्यक्तीसाठी अनावश्यक खर्च होऊ शकतो. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच आर्थिक नियोजन करा. हातात पैसा आला म्हणून लगेच मोठी खरेदी करण्याचा मोह टाळा. बचत हीच भविष्यातील सर्वात मोठी ताकद आहे. ज्या व्यक्ती परदेशात जाण्याचा विचार करत आहेत किंवा परदेशाशी संबंधित काम करत आहेत त्यांच्यासाठी काही सकारात्मक हालचाली दिसत आहे.
काहींचं कागदपत्राचं काम पुढे सरकेल, काहींना नवीन संपर्क मिळतील, काहींना संयम ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच पूर्ण होते हे लक्षात ठेवा. या महिन्यात होणाऱ्या ग्रह परिवर्तनाचा परिणाम तुमच्या विचारांवर, निर्णय क्षमतेवर जाणवेल. काही वेळा मन खूप उत्साही राहील तर काही वेळा विनाकारण चिंता जाणवेल. अशा वेळी नकारात्मक विचारांना मनावर राज्य करू देऊ नका. प्रत्येक दिवस सारखा नसतो, कठीण दिवस कायमचे राहत नाही. जातकांनो, या महिन्यातील ग्रहांचा परिणाम हे काही व्यक्तींना मानसिक दृष्ट्या जाणवू शकतो. त्यामुळे मोठे निर्णय घेताना घाई करू नका. मन शांत ठेवा. शक्य असल्यास त्या दिवशी वादविवाद टाळा. देवाचे नामस्मरण करा आणि स्वतःला सकारात्मक विचाराने भरून घ्या. या महिन्यात मेहनतीला फळ मिळण्याचे योग आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो आणि नवीन संधीही मिळतील. मात्र घाई, राग आणि चुकीच्या निर्णयांमुळे काही चांगल्या संधी हातातून जाऊ शकतात. त्यामुळे संयम हा या महिन्यातील सर्वात मोठा मंत्र असेल. या महिन्याचा शुभ रंग हिरवा आणि फिकट पिवळा मानला जाऊ शकतो. शुभ अंक 5 आणि 6 लाभदायक ठरू शकतात. बुधवार आणि शुक्रवार हे दिवस अनेक महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल राहू शकतात. मात्र मंगळवारी रागावर नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि कोणताही मोठा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या महिन्यातील काही सोपे उपाय पाहूयात. रोज सकाळी दिवसाची सुरुवात ही गणपतीच्या दर्शनाने करा. किमान 21 वेळा गणपतीचे नामस्मरण करा. बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी शक्य असल्यास बुधवारी हिरव्या मुगाचं दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घालणं किंवा गरजूंना अन्नदान करणं कधीही शुभ ठरू शकतं. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. अनेक वेळा त्यांच्या आशीर्वादातच आपल्या भाग्याची दारं उघडण्याची ताकद असते. जातकांनो, शेवटी एक गोष्ट सांगू इच्छिते. भविष्य आपल्याला दिशा दाखवतं, पण चालायचा मार्ग मात्र आपणच निवडायचा असतो. ग्रह तुमच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात, पण त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या मेहनतीवर, तुमच्या प्रामाणिकपणावर आणि योग्य निर्णयांवर अवलंबून असतं. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. कठीण काळ कायमचा राहत नाही आणि चांगला काळ कोणाला सांगूनही येत नाही. कदाचित हा ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यातील त्या नव्या सुरुवातीची चाहूल असेल, ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात. तर जातकांनो, हे होते कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार वैयक्तिक आणि सविस्तर कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता. हे मार्गदर्शन पूर्णतः सशुल्क असून त्याची फी 1001 रुपये आहे. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळाच्या आधारे करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, ग्रहदशा, आगामी काळाबाबत वैयक्तिक मार्गदर्शन नक्कीच केलं जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये टॅग केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात तुळ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.